शेतकरी मित्रांनो नमस्कार, मी आपला शुभचिंतक अमोल पाटील। प्रश्न तुमचा उत्तर आमचे या मालिकेमध्ये सगळ्यांचं स्वागत करतो। या मालिकेद्वारे आपण तत्कालीन जे प्रश्न असतात, जे हजारो शेतकरी आम्हाला व्हॉट्सअपवर प्रश्न टाकतात, त्यांचे फोटो बघून आपल्याला ती अडचण जवळपास सगळीकडे आहे असं गृहीत धरून त्याच्यावर उत्तर देण्याचा आपला प्रयत्न असतो। आजचा प्रश्न मी घेतलेला आहे मोसंबी पिकाचा, आणि या ठिकाणी मोसंबीवर जर तुम्ही बघाल, थोडं झूम करतो की हे पांढरं मोसंबीवर काय आहे। तर मित्रांनो, याला सिट्रस स्नो स्केल किंवा सिट्रस स्केल असं म्हणतात। ज्या प्रकारे उसावर पांढरी माशी असते, जी उसाच्या पानांवर पूर्णपणे चिटकून राहते, नखाने खरडून काढली तर निघते, बिलकुल त्याच प्रकारे। आणि याच्यावर वेल्वेटचं कवच असतं। कुठलंही इन्सेक्टिसाइड स्प्रे केल्यानंतर जोपर्यंत हा वेल्वेट कोट हा फुटत नाही, तुटत नाही किंवा याला छेदून औषध जात नाही, तोपर्यंत स्केल मरत नाही। आंब्या बहाराची मोसंबीवर तुम्हाला सिट्रस स्नो स्केल पांढरे छोटे छोटे बारीक किडे दिसतील, किंवा तुम्हाला माइट्स, फळाचा अर्धा भाग हा काळपट झालेला दिसेल, जो माइट्सचा सुद्धा प्रादुर्भाव असू शकतो। तर या दोन समस्या मोसंबी पिकावर आहे, आणि याचं निवारण करण्यासाठी आपण काय केलं पाहिजे मित्रांनो, याच्यावर मी अतिशय जालिम, अतिशय रामबाण असा इलाज देतोय। 200 लिटर पाण्याला 400 मिली दालचिमॅक्स घ्यायचे, त्याच्यासोबत सिलिकॉन स्टिकर स्टँडर्ड कंपनीचा, हलक्या कंपनीचं घेऊ नका। याला कारण सांगतो, हा वेल्वेट जे वरचं कोट आहे, हा कोट जर तुटला नाही, हा कोटला छेदून भेदून जर औषध त्या स्केलपर्यंत गेलं नाही, तर आपल्याला कंट्रोल मिळणार नाही। म्हणून या ठिकाणी ब्लेज सुपर 50 ते 70 मिली पर्यंत घ्यायचं आहे। गरज असेल तर तुम्ही याच्यामध्ये बुरशीनाशक टाकू शकतात, आणि याची अतिशय दाट फवारणी घ्यायची आहे। कॉन्टॅक्ट जितका होईल, जेवढं प्रत्येक फळावर औषध जाईल, तेवढं ही स्केल आणि माइट्स या दोन्ही गोष्टी कंट्रोल होतील। तुम्हाला संत्रा आणि मोसंबी या दोन्ही पिकांवर या अडचणी दिसू शकतात। मी फोटो दाखवल्याप्रमाणे जर अडचण दिसत असेल तर तुम्ही ही फवारणी करावी। धन्यवाद।